लोकशाही जिवंत आहे, लोक जिवंत आहे. त्यामुळे जेव्हा लोकशाही जिवंत असते, लोक जिवंत असतात, तेव्हा त्यांना पैशाने तुम्ही विकत घेऊ शकत नाही. लातूरनं एक संदेश दिलाय भारतीय जनता पक्षाला की तुम्ही राजकारणाचा स्तर जर खालावला तर त्याला आम्ही स्वीकारणार नाही. महानगरपालिकेचा निकाल लागला असून काँग्रेस आणि वंचितनं घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे. 47 जागेवर विजय प्राप्त करून त्यामध्ये गेलेले आहे. आपल्यासोबत आमदार अमित देशमुख आहेत. आपण जाणून घेतोय हे लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे यश लातूरनं काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला दिलंय हे ऐतिहासिक आहे. आणि असा कौल महाराष्ट्रामध्ये आज जी काही राजकीय चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर लातूरनं जो एक निर्णायक कौल दिला याबद्दल लातूरकरांचे मी शब्दामध्ये आभार व्यक्त करू शकत नाही. लातूरकरांचं हे ऋण आम्ही कधीही फेडू शकत नाही आणि लातूरकरांची सेवा करून येणाऱ्या काळामध्ये त्या ऋणाची उतराई करण्याचा आमचा प्रयत्न असेल, पण त्या ऋणातच राहणं आम्ही पसंत करू. एकीकडे मोठ्या प्रमाणावर भाजपचा अपप्रचार केले, पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला तरी जनता आपल्यासोबत आहे. आता राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये काय काय अलीकडे होतंय हे तुम्हाला माहिती आहे. पण लोकशाही जिवंत आहे, लोक जिवंत आहे. त्यामुळे जेव्हा लोकशाही जिवंत असते, लोक जिवंत असतात, तेव्हा त्यांना पैशाने तुम्ही विकत घेऊ शकत नाही. हे देखील या निवडणुकीमध्ये स्पष्ट झाले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी साहेबांच्या आठवणी पुसून टाकतील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं वादग्रस्त. लातूरनं नाकारलं त्याला. लातूरनं एक संदेश दिलाय भारतीय जनता पक्षाला की तुम्ही राजकारणाचा स्तर जर खालावला तर त्याला आम्ही स्वीकारणार नाही. वंचित बहुजन आघाडीने पण 4 सीटावर आपले उमेदवार निवडून आलेले. कसं बघायचं? काँग्रेस वंचित बहुजन आघाडी हा एक सक्षम पर्याय म्हणून पुढे आला. एक वैचारिक पर्याय म्हणून लोकांनी त्याला स्वीकारलं आणि आज हे जे यश काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला लाभलं याच्यामध्ये या आघाडीचं मला असं वाटतं की मोलाचं योगदान आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि आमदार या सर्वांनी ताकद लावली नाही. राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये सगळे पक्ष आपल्या परीनं निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरतात आणि त्यामुळं त्यात काही गैर नाही. पण सत्ताधाऱ्यांनी ज्या प्रकारे निवडणूक न लढवता कटकारस्थान रचलं हे लातूरकरांना पटलेलं नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षानं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांनी, मग शिवसेना, एकनाथ शिंदे वगैरे वगैरे इथं महायुती म्हणून ते लढलेच नाहीत. त्यामुळे कट रचलाय आणि काँग्रेसला कसं रोखता येईल हाच मुळात त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता. लोकांचा विचार नव्हता आणि तिथंच ते पराभूत झाले. आमदार संभाजी पाटील यांनी म्हणले की आमदार विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीमध्ये उतरले तर वेगळ्या. आज कुठं बोलले? 15 दिवसावर बोलले. आज काय मला नाही, मी नाही ऐकलं. मला असं वाटतं संभाजी पाटलांनी आता तरी लातूरच्या मतदारांनी जो कौल दिलाय त्याचा सन्मान त्यांनी केला पाहिजे आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. महापालिकेत ज्या पद्धतीने आपण अजेंडा दिलेला आहे, जाहीरनामा दिलेला आहे, ते पूर्ण करायला. लातूरकरांचा जाहीरनामा हे आमचं कमिटमेंट आहे आणि त्या जाहीरनाम्यावर येणाऱ्या महापालिकेमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काम होईल. आमदार आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही जो जाहीरनामा दिलाय तो येणाऱ्या 5 वर्षात
पूर्णपणे सक्षमपणे करू आणि लातूरच्या नागरिकांना विकासाच्या पर्वाकडे घेऊन जाण्याचा नक्की प्रयत्न करू, अशा पद्धतीचं वक्तव्य व्यक्त केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.